नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस. पहा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज खूप मोठं महासंकट आहे. रात्र वैरेची आहे. कोणत्या भागात पावसामुळं एक खूप मोठा धोका निर्माण होणार आहे, कोणत्या भागाला ऑरेंज अलर्ट आहे, याबद्दल मी तुम्हाला आता सविस्तर माहिती देत आहे. आज मित्रांनो सोमवार आणि 29 जूनचे शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धावता पाऊस होत आहे. तरी देखील मित्रांनो आज थोडं पावसाच्या वातावरणामध्ये कडकपणा आलेला आहे आणि तो कसा आहे, कुठं आहे, त्याबद्दल माहिती देतो. आज मुंबईसह जवळपास अलिबाग, मुंबई व मुरबाडपर्यंत या एरियामध्ये येलो अलर्ट आहे मित्रांनो. आणि ऑरेंज अलर्ट म्हणलं तर बघा, जवळपास वलसाड, विरार, परत वापी आणि चिखली, तसेच जव्हार, म्हणजे हे मुंबईच्या बाजूचे 2-3 तालुके आणि गुजरातच्या भागामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे. रात्री लवकर तिथं खूप जोराचा पाऊस होणार आहे आणि रात्री परत ते वातावरण मित्रांनो बाजूला सरकून आपल्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अतिशय नुकसानदायक मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होईल. त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरी नदीला सुद्धा म्हणजे त्याचा नक्कीच फायदा होईल. गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. नाशिककरांनी थोडं सावध राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सुचवत आहे, लक्षात घ्या. तो पाऊस हा जवळपास खंडोळीपासून ते पेण, तसेच त्र्यंबकेश्वर आणि इकडं वणीच्या म्हणजे जे वणीमधून जे काही छोटे 2-3 प्रकल्प आहेत ते एखाद्या वेळेस पूर्ण भरतील अशी शक्यता दिसते मित्रांनो. तो भाग आपल्याला परिचित असल्यामुळे मी त्या प्रकल्पाची नावं वगैरे तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु तुम्ही या इमेजमध्ये जर तुमचा अभ्यास असेल तर पाहू शकता. आणि परत मित्रांनो तो पाऊस हा नाशिकपर्यंत राहणार आहे. आजची जवळपास रात्री त्याचा म्हणजे अनेक भागात पाऊस होऊन तो 1-2 तारखेला उत्तर महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि आजची रात्र म्हटलं तर आपण आज रात्री पाऊस हा मुंबईसह आपल्याला त्याचा खाली कोकणातील जो मुरुडपासून खालचा जो भाग आहे दापोलीपर्यंतचा, त्या भागात आज ऑरेंज अलर्ट आहे. आज रात्री आज खूप मोठा महाप्रलय कोकणातच राहणार आहे. आणि तुम्हाला जो उत्तर महाराष्ट्राचं मगा जे सांगितलेली गोष्ट आहे ती पुढं आपण 1-2 तारखेची ती स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्ही तसं घाबरून जाऊ नका आणि व्हिडिओ हा संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो. आणि तो पाऊस हा पुढे जवळपास कोकण किनारपट्टीलगत पावसाचा जोर हा जास्त राहील. उर्वरित महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, तसेच जो खालचा भाग आहे सातारा वगैरे, त्या ठिकाणी केवळ स्मॉल रेन होण्याची शक्यता दिसते. लवासा पुण्याच्या बाजूला. तसेच मित्रांनो उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार केला, आपल्या मराठवाड्याचा, तर आज रात्री मराठवाड्यामध्ये पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि तो पाऊस कशा पद्धतीने आजची कामगिरी राहील रात्री, त्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकत आहोत. सविस्तर माहिती पहा मित्रांनो. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज खूप जोराचा पाऊस होणार आहे. नांदेडच्या बाजूला देगलूर आहे, देगलूर, तसेच उमरखेड, पुसद. आणि मित्रांनो तो पाऊस हा पुढे इकडे निर्मलपर्यंत आहे. निर्मलहून सुद्धा बाजूचा जो
आदिलाबाद, भंडारकावठा, तसेच मित्रांनो हा पाऊस यवतमाळ आणि अकोला, मेहकर या भागात थोडा कमी प्रमाणात परंतु पाऊस राहील. जिंतूर, परत परभणीला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा रात्री होण्याची शक्यता दिसते मित्रांनो. परभणीपासून जो बाजूला असलेला माजलगाव आहे, माजलगावला सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री 8-9च्या दरम्यान. आणि मित्रांनो खाली धाराशिवचा कळंब परिसर, तसेच बार्शी, परांडा आणि करमाळा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतील. रात्री उशिरापर्यंत या भागात आकाशात ढग राहतील. आणि मित्रांनो हे व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आजचा अपडेट आपल्याला एवढंच सांगावं लागेल. सकाळी उद्या आणखी नवीन ताज्या घडामोडी, पावसाच्या आकाशातील होणारे बदल यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. आपणास एक विनंती आहे मित्रांनो की आपण आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. पावसाचा जोर हा थोडा मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून थोडा कमी होऊन उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्याच्या काही 1-2 जिल्ह्यातच पाऊस थांबेल अशी शक्यता दिसते मित्रांनो. दुर्दैवी गोष्ट आहे ही, परंतु सत्य हे कटू असतं, ते बोलावंच लागतं. खोटा दिलासा देऊन शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही. ओके मित्रांनो, धन्यवाद.